पुणे मुंबईत खोपोली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अमृतांजन पुलावर पावसाचं पाणी साचलंय। या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। आणि दृश्य आपण बघतोय या रस्त्याला अमृतांजन पुलाचा जो भाग आहे म्हणजे जो रस्ता आहे या पुलावरती पाणी साचल्यानं अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे या रस्त्याला आणि या पाण्यात वाट काढत चारचाकी वाहनांना पुढे जावं लागतं। अशा सगळ्या परिस्थितीत एखाद्या वाहनामध्ये पाण्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन ते वाहन जर बंद पडलं तर मात्र त्याला टो करून ओढून नेण्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे पाण्यातून वाट काढत पुढे जाण्याची कसरत या वाहनांना करावी लागते। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आता क्षणात आपल्या बरोबर आहेत। प्रमोद, ही दृश्यच बरंच काही सांगून जात आहेत, अधिक काय माहिती? निश्चित विशाल, ज्या पद्धतीने पाऊस पडतोय अत्यंत भीषण अशा स्वरूपाचा पाऊस आहे। आपण मागच्या वर्षाची इर्शालवाडीची घटना अजूनही विसरलेलो नाही। 20 तारखेला तिला वर्ष होतोय, मात्र सुदैवाने आतापर्यंत कोणतीही अशा प्रकारची घटना घडलेली नाही जेणेकरून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल। मात्र पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे, रात्रभर पडणारा पाऊस आणि त्याच्यानंतर सकाळचा वाढलेला पावसाचा जोर, त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय, अनेक पुलं पाण्याखाली गेलीत। रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या ज्या आहेत त्या आता दुथडी भरून वाहत आहेत। पूर्णपणे सर्वच नद्यांनी, जवळपास पाताळगंगा असो, सावित्री नदी असो, अनेक नद्यांनी दुथडी भरून वाहून त्या धोक्याची पातळी जी आहे ती आता ओलांडलेली आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशासन या ठिकाणी आहे, मात्र ज्या पद्धतीने आपण बघत असाल रायगड परिसरातील खोपोली परिसरामध्ये ज्या पद्धतीने पर्जन्यवृष्टी होते ते अत्यंत भीषण अशा स्वरूपाचे आहे। आणि त्या ठिकाणी आपण बघत असाल संपूर्ण घर आहे, संपूर्ण एक्सप्रेस हायवे म्हणा किंवा रस्ते म्हणा, घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना प्रचंड याचा त्रास सहन करावा लागतोय। पुढील काही तासामध्ये हवामान खात्याने सांगितलेलं आहे की पुढील काही तास अशाच प्रकारची स्थिती राहणार आहे। त्यामुळे एनडीआरएफची टीम असो किंवा रायगड जिल्हा परिषदेची टीम असो किंवा अन्य स्थानिक प्रशासनाच्या टीम असो त्या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक घरं, अनेक वाहने जी आहेत ते आता पाण्याखाली गेलेली आहेत। एकंदरीत स्थिती आहे ना रायगड जिल्ह्यातली खोपोली परिसरातील अत्यंत भीषण अशी स्वरूपाची आहे। विशाल, मी पुन्हा एकदा प्रमोद तुझ्याकडे येतोय। आणखीन एक अपडेट आपल्याकडे आहे। मुसळधार पावसाने आपण बघतोय की खोपोली आणि परिसर पाण्याखाली गेलाय। रात्रभर आणि सकाळपासून मुसळधार पावसामुळे खोपोली आणि परिसरातील नागरिकांना चांगलाच फटका बसलाय। अनेक ठिकाणी पाणी भरलं असून अनेक घरात पाणी शिरलेलं आहे। अनेक वाहनं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली असून नाले नद्या दुथडी भरून वाहत आहेत। वेगवेगळे मार्ग बंद असून अनेक पूल पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय तर प्रशासन या ठिकाणी मदत कार्य करतंय। स्थानिक अपघातग्रस्त ग्रुपचे सदस्य या ठिकाणी नागरिकांना मदत करत असून परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय म्हणजे पुन्हा ही दुसरी दृश्य ज्यामध्ये आपण पाहतोय की आता ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यातल्या त्यात महाडबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाडमध्ये कायमच पाणी साचतं या सगळ्या परिस्थितीत। नक्कीच विषय, ज्या पद्धतीने आपण बघत असाल सांगितलं जातं स्थानिक ज्या ठिकाणचे त्या हवामान तज्ज्ञ आहेत त्या ठिकाणी त्या स्थानिकांनी सांगितलेलं आहे की डोंगराळ भागामध्ये ढगफुटी झालेली आहे आणि ढगफुटी झाल्यामुळे तो डोंगराळ भागाचा जो पाण्याचा ओढा होता तो संपूर्णपणे शहर परिसराकडे अर्थात रस्त्यावर आलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची पाणी भरण्याची स्थिती निर्माण झाली आहे। मात्र विशाल, आत्ताची परिस्थिती अशी आहे की पाऊस थांबत नाहीये, मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे। खोपोली आणि रायगडच्या परिसरामध्ये, कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे। आपण बघत असाल अमृतांजन ब्रिज जवळ मुंबई एक्सप्रेस हायवे पूर्णपणे पाण्याखाली आहे। एक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला, वाहन चालक आपण बघायला कसरत करून वाहनं काढतात, अशी स्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे। पुढील काही तास अत्यंत सतर्कतेचे आहेत, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा आणि जर अत्यावश्यक सेवा असेल किंवा अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। विशाल, धन्यवाद प्रमोद या सगळ्या माहितीबद्दल।